फोन याच्यासाठी केला होता की दादा परत आलाय. काय सांगताय काय? हो. बरं कसे आहेत ते? आल्यापासून त्याच्याच रूम मध्ये. म्हटलं तुम्हाला कळवावं. बरं केलं. आता माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. आता माझा जीव भांड्यात पडला. हे बघा, तुम्ही प्रोजेक्टचं काम चालू ठेवा. मला खात्री आहे दादा हे प्रोजेक्ट नक्की पूर्ण करेल. मलाही तसंच वाटतंय. ओके. गणपती बाप्पा नवसाला पावलाच रे बाबा. दादा 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 मानसी मानसी दादा उठ ना. दादाला मी जाबच विचारणार आहे, त्याच्याशीच बोलणार आहे सगळं. त्याला विचारणार आहे का केलंस माझ्या बरोबर असं, का नाही सांगितलंस मला सगळं. संगीता तू स्वतःहून कसं काय सांगेल? का? भाऊ आहे तो माझा. माझा केवढा विश्वास होता दादावर. तो हे असं काही करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. बरेच दिवस ते उपाशी आहेत, त्यामुळे त्यांची कंडिशन एनेमिक आहे. त्यात ते दारू प्यायले, त्यामुळे किडनीला इन्फेक्शन होऊ शकतं. डोंट वरी, आपण त्यांना 48 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. शेवटी खर्च करायचा का नाही हे बाबा ठरवणार आहेत. त्यांच्याशी बोलून काय तो डिसिजन घेऊया. ठीक आहे? थांब मी बघते. का ग राजेश्रावांचा फोन येणार होता वाटतं. काहीतरीच काय. एक मिनिट थांब बघते ना. हॅलो, हा कोण? हो आहे ना. एक मिनिट. सावरीताई, आदित्यचा फोन आहे. हा आधी बोल. वहिनी काय झालं? वहिनी दादा काय झालं? वहिनी दादाची तब्येत खूप बिघडली. तो आला तेव्हापासून तो त्याच्या बेडरूम मध्येच होता. वहिनी तू प्लीज काही करून लवकरात लवकर इकडे. नाही म्हणजे आता लगेच नाही आलीस तरी चालेल, पण उद्या सकाळी लवकर ये. वहिनी तू येशील ना? बघते. पण तू नक्की ये. काय वकील साहेब, कसे आहात? कोण बोलतोय? तोच तुमचा हितचिंतक. आता कशाला फोन केलास? तुमचा मुलगा तुमचा नसून हर्षवर्धन भोसलेचा आहे हे आसावरीला कळवूनही काही फायदा झाला नाही. आता मला दुसरा मार्ग शोधावा लागेल. अरे कोण आहेस तू आणि मला त्रास का देतोयस? लवकरच ही न्यूज पेपरातून घराघरात पोहोचेल बरं का वकील साहेब. अरे धमकी फोनवरून कसली देतोस? समोर आहे ना, समोर आहे. समोर आला सगळं जीव घेईन तुझा. केवढे चिडला होता. कोणाचा फोन होता सांगा ना. त्याच त्यांनी आसावरीला सांगितलं की शार्दूल हर्षवर्धनचा मुलगा आहे. आता परत कशाला फोन करतोय तो? आता म्हणतोय की हर्षवर्धनला सांगितलं. पण असं का त्रास देतोय आपल्याला? आपण काय बिघडवलंय त्याचं? तेच तर कळत नाही ना. तेच तर कळत नाहीये. तेच मला जाणून घ्यायचं आहे. अजूनही सारखी त्यांची आठवण येते. सतत त्यांच्याबरोबर घालवलेले आनंदाचे सुखाचे क्षण आठवतात. सावरे, ते आले का तुला भेटायला? तूही ऍडमिट होतीस, त्यातून प्रेग्नंट आहेस. अशा वेळेला त्यांनी तुझ्या बरोबर असायला नको? ते काही असो काकू, पण अशा वेळेला फक्त त्यांच्या चांगल्या गोष्टीच आठवतात. आता तू फक्त तुझ्या होणाऱ्या बाळाचाच विचार करायचा, इतर कोणाचाही विचार करायचा नाही. जेवायला येतेस ना? तुझं आम्ही आलेच. मी पानं वाढते.